40-45% पर्यंत त्या जळालेल्या होत्या शरीरात. आम्ही तिथे बसलो होतो. अचानक रात्री त्या आजी बोलल्या, की "मी झोपते." सो ते असं बाजूला रूम असतो तिथे जाऊन त्या झोपलेल्या होत्या आणि मी एकटी आपली बसून राहिले होते. मला खूप वेळ काय झालं, की एक नर्स ना सतत माझ्या डोळ्यासमोरून इकडे जायची, माझ्या डोळ्यासमोरून तिकडे जायची आणि मी खूप वेळ विचार करत होते, की मी या नर्सला दिवसभर पाहिलं नाहीये. ही नाईटची नर्स आहे. मग मी ही सारखी इकडून तिकडे, तिकडून इकडे का करत असेल? म्हणून मी उठले आणि तिथे जाऊन पाहिलं ती नर्स मी इकडे जाताना दिसते आहे, पण ती मला परत येताना दिसलीच नाही. म्हणून ती नर्स नेमकी कुठे जाते येते हे बघण्यासाठी मी तिच्या मागे-मागे गेले. मग त्यावेळेस काय असतं माहिती आहे का, जेव्हा निगेटिव्ह एनर्जीज तुम्हाला अट्रॅक्ट करतात ना, त्यावेळेस तुम्ही ना त्या बाजूला जात असता. मी त्या नर्सच्या मागे-मागे गेले, तर मी वर-खाली काही पाहिलं नाही आणि ती नर्स माझ्या समोरून त्या एका रूममध्ये एंटर झाली. मी पण त्या रूममध्ये एंटर केलं. मी रूममध्ये एंटर केल्यानंतर पाहिलं तर संपूर्ण रूममध्ये थंड होतं आणि त्या संपूर्ण रूममध्ये बेड्सवर पेशंट्स होते. खूप सारे पेशंट्स होते आणि ती नर्स प्रत्येकाजवळ जायची आणि प्रत्येकाजवळ जाऊन त्याचं तोंड उघडून परत बंद करायची. सो मी खूप शॉक झाले होते, की ही असं का करत असेल? आणि थोड्या वेळाने जेव्हा मी तिथून बाहेर आले, तर ती नर्स माझ्यासमोर उभी दिसली मला. जी आतमध्ये होती तीच नर्स माझ्यासमोर. मी अशी जरा वेळ दचकले. तर तिने मला असं साउथ इंडियनमध्ये "क्या है अंदर?" अजून तिचा आवाज आठवतो मला. तर मी ती कशी गेली ती "क्या है अंदर?" म्हटलं "कुछ नहीं आपको ही देखने गए थे." "क्या काम है?" म्हटलं "वो काकू को पानी पिला सकते हैं." "नहीं पिलाने का, जाओ उधर जाके बैठो." मी तिथे जाऊन परत बसून घेतलं. मला वाटलं आता ही माझ्याशी बोलली म्हणजे ही नर्स आहे. आणि जेव्हा मी सकाळी सगळे डॉक्टर्स, नर्सेस सगळे इकडे-तिकडे यायला लागले, तेव्हा मी पाहिलं बर्निंग वॉर्डकडे सहसा कोणी फिरकत नाही पटकन. जेव्हा मी पाहिलं आणि त्यावेळेस मी तिकडच्या बाजूला वॉशरूमला जायचं म्हणून गेले, तर मी तिथे समोर पाहिलं की ती मॉर्चरी होती आणि बाहेरून तो रूम लॉक होता आणि तिथेच त्यांच्या काही नर्सेसचे फोटोज आहे. म्हणजे हॉस्पिटल तुम्हाला ओळखू येईल बघा, की त्यांच्या काही नर्सेस ज्या सर्व्हिस करत तिथेच डेथ झालेल्या होत्या. अशा काही नर्सेसचे फोटो लागलेले होते. अशाच नर्सचं नाव होतं मॅग्डेलिना. अशीच एक नर्सचा फोटो तिथे समोर पाहिला मी, त्या वॉशरूमच्या समोर आणि मी पाहिलं ती नर्स रात्री मला भेटली होती.